हाय गाईज, मी साक्षी. आज मी बनवला आहे फुल चटपटा दही वडा. उडीद डाळ आणि मूग डाळ 4 तास भिजवून स्मूथ पेस्टमध्ये वाटलेली आहे. वाटताना जास्त पाणी यूज करू नका, नाहीतर वडे स्विमिंगला जातील. वाटताना 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि स्मूथ वाटून अशा पद्धतीने फेटून घेतलेलं आहे एका डायरेक्शनला. मिक्स करताना जिरे आणि कोथिंबीर घात वडे गरम तेलात फ्राय केले आणि गरम पाणी घेतलेलं आहे. गरम पाण्यात मीठ घातलं आणि वडे त्याच्यात सोडले 20 मिनिटासाठी सॉफ्ट होण्या. वडे सॉफ्ट होईपर्यंत ग्रीन चटणी आणि इमली चटणी तयार करूया. ग्रीन चटणीसाठी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, मीठ, जिरे हे सगळं मिक्सरमध्ये घालून चटणी स्मूथ होण्यासाठी फुटाणा घातलेली. इमली चटणीसाठी इमली भिजवली. थोडं गूळ आणि मीठ घालून उकळून घेतलं. स्मूथ चटणी तयार झाली. त्यानंतर दहीमध्ये साखर घातली. आता वडे पाण्यातून काढूया. प्लेटिंगसाठी सगळ्यात आधी प्लेटमध्ये दही घातले आणि वडे ठेवले. वड्यांवर परत आणि दही घातले. आपण बनवलेली इमलीची चटणी आणि हिरवी चटणी घातली. रेड चिली पावडर घातलं आणि शेव घालून गार्निशिंग केलं. तयार झालेली आहे चटपटीत दही वडा. दही वडा बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना? ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.